लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे, मात्र त्याचेही अद्याप विसर्जन झालं नाहीये। खरं तर याच वेळेला शेकडो गणेश भक्त अजूनही गिरगाव चौपाटीवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही दृश्य जी आता आपण पाहतोय, खरं तर जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं त्यावेळेला कोळी बांधव आपल्या बोटी घेऊन त्या ठिकाणी समुद्रात हजर असतात। हा एक आगळा वेगळा मान असतो जो लालबागच्या राजाला कोळी बांधवांकडून दिला जात असतो। लालबागच्या राजाची स्थापना ही कोळी बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या अग्रपूजनाचा मान, लालबागच्या राजाचे विसर्जन जेव्हा सुरू होत असते त्यावेळेला त्याच्या पूजनाचा मान आणि त्या ठिकाणी नृत्य करण्याचा मान हा कोळी महिलांना मिळत असतो। आणि आता जेव्हा विसर्जनासाठी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी कोळी बांधवांची बोटी सज्ज आहेत। ही दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरची पाहतोय। अद्यापही साधारणतः 7 ते 8 मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन बाकी आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दृश्यांवरून दिसतंय। तर लालबागचा राजा आपण गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे त्याची ही दृश्य पाहतोय। तर ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असं म्हणत हा जयघोष करत हजारो गणेश भक्त लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी सहभागी होत असतात। ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही असे सगळे गणेश भक्त जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीत वाटेवर ठिकठिकाणी थांबून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। आणि आता लालबागचा राजा विसर्जनासाठी जेव्हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश भक्तांचे अक्षरशः त्या ठिकाणी तुफान गर्दी, अलोट गर्दी त्या ठिकाणी लोटलेली आहे। ज्यांनी खरं तर मंडपातही दर्शन घेतलेलं असतं असेही अनेक गणेश भक्त असतात जे लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी या गिरगाव चौपाटीवर आवर्जून हजर असतात। ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही असेही अनेक गणेश भक्त आवर्जून गिरगाव चौपाटीवर यावेळेला हजर असतात। हे आपण पाहतोय दृश्य गिरगाव चौपाटीवरची। अद्यापही त्या ठिकाणी हजारो गणेश भक्त उपस्थित आहेत, वेगवेगळ्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि खरं तर आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे त्यामुळे कोळी बांधवांच्या बोटी सुद्धा त्या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत। दृश्य आहेत लालबागच्या राजाची। खरं तर जसं वाजत गाजत आपण गणरायाचं आगमन करत असतो आणि त्याचप्रमाणे वाजत गाजत उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाल उधळत बाप्पाला निरोपही दिला जात असतो। मात्र बाप्पाला निरोप देतानाच एकीकडे भावपूर्ण आपण साकडं सुद्धा बाप्पाला घालत असतो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। ही दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची लालबागच्या राजाची। खरं तर लालबागच्या राजाचा दर्शन घेण्यासाठी, त्याच्या चरणी माथा टेकवण्यासाठी म्हणून या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात भक्त अक्षरशः 12-12, 13-13, 14-14 तास रांगेत थांबत असतात। त्यांना त्याचे कोणतेही कष्ट वाटत नाहीत, कोणताही त्रास त्याचा त्यांना जाणवत नाही, कारण लालबागच्या राजाचं दर्शन त्यांना घ्यायचं असतं, त्याच्या चरणी माथा टेकवायचा असतो। हे दृश्य आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेशी याच ठिकाणी आणखी एक गणेश मूर्ती विसर्जनासाठी दाखल झालेली आहे। तर अद्यापही 7 ते 8 गणेश मूर्ती या गिरगाव चौपाटीवर आहेत ज्यांचं विसर्जन होणं अद्याप बाकी आहे। मागच्या वर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे साधारणतः 6:30-7 या दरम्यान झाल्याचं आता सगळ्यांनाच आपल्याला आठवतंय। मात्र आत्ता आपण जी दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरची ती म्हणजे लालबागच्या राजासह 7 ते 8 मोठ्या गणेश मूर्ती या अद्यापही विसर्जित होण्याच्या त्या ठिकाणी त्या प्रतीक्षेत आहेत। दुसरीकडे पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, भाऊरंगारी गणपतीसह पुण्यातली अनेक महत्त्वाची गणेशोत्सव मंडळं जी आहेत ती त्यांच्याही विसर्जन मिरवणुका अद्याप सुरू आहेत। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे। विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली आहे, ट्रॉली सज्ज ठेवण्यात आलेली आहे।